रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नारायण राणेंनी दणदणीत विजय मिळवलाय। विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने केलेल्या पराभवाची परतफेड राणेंनी लोकसभा निवडणुकीतून केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना सोबत आल्यामुळे राणेंचा विजय सोपा झाला। पण या निकालाला 24 तासही उलटले नाहीत तोच महायुतीत वादाचे सूर उमटू लागलेले आहेत। विधानसभेवरून हा वाद आता चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। पाहूया। नारायण राणेंच्या रूपानं भाजपनं कोकणात झेंडा रोवलाय। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विनायक राऊतांना राणेंनी पराभूत करत विजय खेचून आणलाय। यावेळी राणेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचं पाठबळ होतं, त्यामुळे ही लढत चुरशीची झाली होती। या लढतीत राणेंनी विनायक राऊतांचा जवळपास 47,000हून अधिक मतांनी पराभव केलेला आहे। या मतदारसंघात मला उमेदवारी मिळणं आणि मी विजयी होणं हे सगळं श्रेय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं श्रेय आहे, माननीय अमित शाह यांचं श्रेय आहे। त्यांच्यामुळे उमेदवारी मिळाली आणि हा विजय त्यांच्याच कर्तृत्वामुळे म्हणा किंवा त्यांनी देशात जे परिवर्तन केलं 10 वर्षात त्यामुळेच माझा विजय असं मी समजतो। पण राणेंच्या विजयाचा उधळलेला गुलाल जमिनीवर पडण्याआधीच महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे। त्याला कारणीभूत ठरलं भाजप नेते निलेश राणे यांचं हे ट्विट। नितेशने फक्त राजापूर मतदारसंघावर भाजपचा दावा सांगितला। माझं म्हणणं आहे, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ पण पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा आहे, तो आम्हाला परत मिळावा आणि तो आम्ही घेणार, असं निलेश राणेंनी या ट्विटमध्ये म्हटलंय। राजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उभाटाचे राजन साळवी हे आमदार आहेत, तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे, त्यामुळेच हा वाद पेटलाय। आपण एका पक्षामध्ये आहोत तर आपण इमानाने राहावं असं माझं म्हणणं आहे। ते उद्धव ठाकरेंना का भेटले निवडणुकीच्या काळात मला माहीत नाही, त्या पाटील आर्किटेक्ट आणि त्यांचे काय संबंध आहेत मला माहीत नाही, पण हे सगळं व्हायला नको होतं। आता हे सगळे पुरावे मी तुम्हाला देऊ शकतो, पण टप्प्याटप्प्याने देणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं निलेश राणेंच्या त्या ट्विटवर सडकून टीका केली आहे। त्यांनी इतरत्र काय न बोलता, आता त्यांच्या पण अशा अनेक सीट आहेत की तिथं आमच्या पण सीट पडलेल्या आहेत, तिथं त्यांची पण काही मतं मायनस झालेली आहेत, मग तेव्हा आम्ही दावे करायचे आहेत का? म्हणून त्यांनी बोलताना सांभाळून बोलावं अशी आमची त्यांना विनंती आहे पहिली तर। अन्यथा जे काय आता पदवीधर मतदारसंघाची जी काही निवडणूक लागते तेव्हा मग मुख्यमंत्री आम्ही सगळेजण बसून आम्हाला पण विचार करावा लागेल। खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत बरीच रस्सीखेच झाली होती। युतीच्या जागा वाटपात रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा शिवसेनेकडे होती, पण भाजपनं शिवसेनेकडून ही जागा काढून घेत नारायण राणेंना उमेदवारी दिली। त्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या कोकणाचं लक्ष लागून राहिलं होतं। पण आता निवडणुकीतील विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असून ठाकरेंसोबतच शिंदेंच्या शिवसेनेकडे असलेल्या विधानसभा मतदारसंघावरही भाजपनं दावा करण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीत जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।